आणि चूल असल्यामुळे सारखं काड्या समोर करत राहावं लागतं, जाळ व्यवस्थित लाव. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा ब्लॉग मी डायरेक्ट संध्याकाळी सुरुवात केली आहे ब्लॉगची. त्याचं कारण असं की आज आपल्याला बनवणं आहे चुलीवरती स्वयंपाक. आणि स्वयंपाक म्हणजे एकदम सिंपल रेसिपी म्हणजे खिचडी. तर आता हे बघा, संध्याकाळचं वातावरण 6:30 वाजलेले आहेत आणि किती छान झालेलं आहे. इकडे मस्त सूर्य मावळला आहे आणि हिरवेगार झाड मागं. तर चला खिचडी बनवायची आहे, त्यासाठी मी इथे चूल मांडणार आहे, तशी मांडली आहे. बाकीची तयारी थोडीफार बाकी आहे. आणि हे बॅकग्राऊंड आमच्या घराच्या मागचं आहे. तर हे बघा किती छान इथे सगळे झाडं आहेत. आता तुम्ही आधीपासून जर माझे ब्लॉग्स बघत असाल तर हे बॅकग्राऊंड तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओजमध्ये. तर आता खिचडी बनवणं आहे, बाकी सगळं होतंच. आता फक्त कोथिंबीर होती, कढीपत्ता आणायचा आहे. तर आता चला, इथेच घरामागे पाठीमागे कढीपत्त्याचं झाड आहे, तर छान फ्रेश कढीपत्ता घेऊन येते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. वेलाच्या खालून जावं लागतं. दोडक्याचा वेल लावलेला आहे. ॲक्च्युली हे झाड आमचं नाही आहे, कढीपत्त्याचं शेजारच्यांचं आहे. तर मी तिथेच आली आहे कढीपत्ता न्यायला. म्हटलं बरेच दिवस झाले चुलीवरचं काही बनवून खाल्लं नाही, तर आज बनवूया. आणि बघा किती छान छान झाडं आहेत. गावाकडचा व्ह्यू एक वेगळाच असतो. हे कढीपत्त्याचं झाड, तर मस्त फ्रेश कढीपत्ता घेते. आणि हे सगळं आपल्याला गावाकडेच बघायला मिळू शकतं आणि याचा जो आनंद असतो ना, तो वेगळाच असतो. हे बघा किती छान कढीपत्ता आहे. आता थोडासाच घेते कारण आम्हाला लगेच घराजवळ आहे, त्यामुळे मी रोजच आणते. चला छान अशी खिचडी बनवूया आता. झाडं खूप असतात गावाकडे. आता मी मस्त चूल मांडून घेतली इथे आणि ही आहे तीच चूल आहे. आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवतो आणि जेव्हा नसेल पाहिजे तेव्हा काढून घेतो. आणि मोठं काही करायचं असलं, कुरड्या खारोड्या, तर त्याला ही मोठी चूल आम्ही मांडलेली आहे आत्यांनी. तर चला चूल पेटून घेते. आणि आता पातेलं काळं होईल, तर पातेल्याला ना निरमा पावडर आणि तेल लावून घेते, जेणेकरून ते काळं सुद्धा झालं तर लवकर निघेल. तर मी सगळं सामान अगोदरच आणून ठेवलं होतं, कारण म्हटलं एक 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 कधी आणणार, घरातून आणायला वेळ लागतो जरा. हे असं निरमा आणि तेल लावून घेते. आपण मातीसुद्धा लावू शकतो, माती लावल्याने सुद्धा काळं होत नाही पातेलं आणि झालं तरी लगेच निघतं, पण मी निरमा लावते. आणि बरेच दिवस झाले आम्ही खिचडीसुद्धा खाल्ली नाही आणि चुलीवर तर खाल्लीच नव्हती, चुलीवरची बनवलेली. आता पुण्याला हे सगळं बघायला अजिबात मिळत नाही. एवढं छान फ्रेश वातावरण आहे ना संध्याकाळच्या वेळेला, आणि एवढी सुंदर हवा सुटलेली आहे की काय सांगू तुम्हाला. शहरातल्या लोकांना जर हे अनुभवायला मिळालं ना तर ते खूप खुश होतात, कारण त्यांना हे ॲक्च्युअलमध्ये नाही मिळत. हे बघा, असा हात पण आपल्याला जागीच धुतला जातो. आणि हे जर वातावरण शेतात असलं ना तर अजून खूप छान होतं. पण आता आम्हाला हे घराच्या मागच बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे आम्ही खूप नशिबवान. आता तेल टाकून घेते. आता खिचडीसाठी मी आतूनच सगळ्या भाज्या कट करून आणल्या. भाज्यांमध्ये तसं विशेष असं काही नव्हतं, कारण आता गावाकडे असं सगळंच वेळेवर मिळतं असं नसतं. तर कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, ठेचलेला लसण आणि कोथिंबीर कट करून आणले. आणि आता मस्तपैकी खिचडी बनवते.
जिरे टाकले, आता मिरच्या, आता मस्त कांदा तळून घेते. आता कांदा तळतोय तोपर्यंत तांदूळ धुवून घेते मी, कारण मी घरातून तसेच आणले होते. आता कांदा तळलाय, मस्त लसण टाकते. कढीपत्ता सुद्धा धुवून घेते आता. आता हे सगळं तळतच आलंय, तर यात मिरची पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, हळद असं सगळे मसाले टाकून देते, आपले बेसिक मसाले. आणि चूल असल्यामुळे सारखं काड्या समोर करत राहावं लागतं, जाळ व्यवस्थित लावा लागतो. आणि आम्हाला खिचडीमध्ये तर भरपूर असे शेंगदाणे लागतात. स्पेशली आमची सानू तर ते निवडून निवडूनच खाते त्यातले. आता सगळं तळलंय, तर तांदूळ टाकून देते. आता मस्त त्यामध्ये तांदूळ परतून घेतलेत आणि वरून टाकते मस्त कोथिंबीर. आता नंतर टाकते कोथिंबीर, त्या अगोदर आता त्यात पाणी टाकते भरपूर. मी सगळं असं जवळ आणून ठेवलं होतं, जेणेकरून मला सारखं उठाव नाही लागणार. आणि जाळ खूप जास्त लागलाय. आणि वरून मस्त कोथिंबीर टाकते. आता खूप झालं तर 10 ते 15 मिनिटात आपली खिचडी रेडी होईल. आणि मस्त खिचडी शिजती आता, तर वास तर खूप छान येतोय. आणि ओ बाळा, आवडती ना? खायचीच आहे मग आज. आता अंधार झालाय ना, तर थोडं क्लिअरिटी कमी दिसेल. आणि बघा आपली खिचडी मस्त बनवून रेडी, आणि पातेलं भरून खिचडी झाली आहे. आता थोडंसंच 2 मिनटं शिजवायचं आहे, आणि मग मस्त एन्जॉय करू आम्ही खिचडी.